आई तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या बाबतीत विकासाचा मुद्दा अतिशय महत्वाचा गृहीत धरून 1800 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केलेली आहे आणि त्या कामाच्या बाबतीतला आता आपण दर आठवड्याला प्रगती जी आहे ती बघण्यासाठी आढावा घेणार आहोत. गेल्या आढाव्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की बऱ्यापैकी प्रोग्रेस आता भूसंपादनामध्ये झालेला आहे. भूसंपादन प्रक्रिया झाली की पुढचे जी निविदा प्रक्रिया ती गतिमान होणार आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा 108 फीटचा पुतळा आई तुळजाभवानी आशीर्वाद देताना या पुतळ्याच्या बाबतीत देखील आता अंतिम टप्प्यात आलोय. काही सूचना आपल्या तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत आणि पुढच्या महिन्याभरामध्ये 5 अजून जे त्यांचे छोटे पुतळे आहेत, सॅम्पल्स आहेत, ते तयार होणार आहेत आणि माझी अपेक्षा आहे की मे एंड पर्यंत आपला फायनल पुतळ्याचं स्वरूप जे आहे ते निश्चित होईल आणि मग त्याच्यानंतर पुढची निविदा प्रक्रिया प्रत्यक्षात पुतळा उभारणीची घेण्यात येईल. त्याच्या बरोबरीने 3 मजली आपण संग्रहालय देखील घेतोय. मराठा इतिहासाच्या संबंधित असं संग्रहालय आणि मोठा बगीचा घेतोय. 20-30 एकरचा रामदाऱ्याच्या वॉलला लागून आहे आणि बाकी परिसराचा विचार केला तर जवळजवळ 60 एकरचा बगीचा असणार आहे. तर ह्या सर्व ज्या वेगवेगळ्या भागातल्या निविदा आहेत त्या भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे थोड्या प्रलंबित होत्या. त्याचा आढावा घेतलाय आणि शक्यतो सर्वच भूसंपादन मिड मे पर्यंत किंवा जास्तीत जास्त मे अखेरपर्यंत केलं जाणार आहे आणि आता या पूर्ण आराखड्याला कामाला मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आहे. एकंदरीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या अशा पद्धतीने जे विकास आराखडा तयार करण्यात आले. दादा, जिल्हा परिषद झाली. आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेने प्रचंड विश्वास भारतीय जनता पार्टीवरती आणि महायुतीवरती टाकलेला आहे. वेगवेगळे उपक्रम आपण राबवायचं ठरवलंय. पारदर्शक प्रशासन, गतिमान प्रशासन हा आपण शब्दच दिला होता. अगदी सोमवारपासून आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात होणार आहे. जे आपले गणाचे गाव आहेत अशा 18 गावांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये जनता दरबार घेतले जाणार आहेत. सभापती, उपसभापती, अधिकारी, बाकी सदस्य आणि नेतेगण हे गावात जाऊन जनता दरबार घेतील आणि लोकांच्या अडीअडचणी समजून घेतील. तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं ट्रॅकिंग केलं जाणार आहे आणि अडचण सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याचा आम्ही संकल्प केलाय. ही प्रायोगिक तत्वावरती एप्रिलमध्ये प्रक्रिया होईल. त्यात थोडंसं काही 19-20 झालं, अडचणी आल्या तर मग त्याच्यात सुधारणा करायचं आपण ठरवलंय. मे महिन्यामध्ये हे गणाचे गावं सोडून बाकीचे जे गाव आहेत तिथे जनता दरबार घेण्याचं आपण ठरवलंय आणि जनतेला अगदी पंचायत समिती किंवा तहसीलमध्ये येण्याची जास्त गरज पडू नये. त्यांचा जो स्थानिक प्रतिनिधी आहे, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, बरेचसे कामं त्याच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरती व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दादा, नागरिकांना काय आव्हान असतं? माझी नागरिकांना विनंती हीच राहणार आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या गणामध्ये जनता दरबार कधी आहे याची आपण जरूर माहिती घ्यावी. त्याची योग्य ती प्रसिद्धी देखील होणार आहे आणि आपल्या काही अडीअडचणी असतील, आपले मित्र नातेवाईकांच्या काही अडचणी असतील तर जरूर जनता दरबारमध्ये त्या अडचणी आपण मांडाव्या. त्याची व्यवस्थित नोंद घेतली जाईल आणि ती अडचण सोडवण्यासाठी आमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होतील. एकंदरीत अशा पद्धतीने ज्या जनता दरबारच्या